आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या. ऑनलाईन गेमिंग कायद्यात सुधारणा करा, खासदार फौजा खान यांची मागणी. ऑनलाईन गेमिंगमुळे लहान मुलांच्या मनावर होणाऱ्या दुष्परिणामाविषयी चिंता व्यक्त करतेवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार डॉक्टर फौजा खान मॅडम यांनी ऑनलाईन गेमिंग कायद्यात तत्काळ सुधारणा करावी अशी मागणी केली. राज्यसभेत फौजा खान मॅडम यांनी पबजी, कॉल ऑफ ड्युटी, ग्रँड थेफ्ट ऑटो आणि द ब्लू व्हेल यासारख्या गेमचा उल्लेख करताना हे गेम्स मुलांना हिंसक वर्तनासाठी प्रवृत्त करत असल्याचे सांगितले. अशा गेम्सवर भारतात बंदी असतानाही हे सहज उपलब्ध होत आहे असे नमूद करीत खासदार डॉक्टर फौजा खान मॅडम यांनी 24 जुलै रोजी घडलेल्या दुःखद घटनेचा हवाला देऊन अशा गेम्सवर तत्काळ बंदी घालण्याची मागणी केली. भारतात सध्या या विषयावर विशेष कायद्यांचा अभाव असल्यामुळे अशा घटनांची पुनरावृत्ती होत आहे. 2023च्या सिनेमॅटोग्राफ कायदा आणि डिजिटल कायद्यासह व्हिडिओ गेमचे नियमन करणे अत्यंत गरजेचे आहे असेही खासदार डॉक्टर फौजा खान मॅडम यांनी सांगितले. भर पावसात रस्त्याच्या प्रश्नावर गंगाखेड तहसील समोर आमरण उपोषण. गंगाखेड तालुक्यातील सुबा फाटा ते गुंजेगाव मार्गे राणी सावरगाव रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असल्यामुळे संबंधित गुत्तेदारावर योग्य ती कारवाई करण्यात यावी. यासाठी आज दिनांक 6 ऑगस्ट मंगळवार रोजी गंगाखेड तहसील समोर जोरदार पाऊस सुरू असतानाही आजूबाजूच्या दुकानाचा आडोसा न घेता जवळपास 20 मिनिट भर पावसात आमरण उपोषण करत असल्याचे निवेदनद्वारा बालाजी मोटे यांनी कळविले आहे. राणी सावरगाव परिसराला 15 ते 20 वर्षांनंतरही डांबरीकरण करण्यात आलेले नाही. प्रत्येक वेळेस रस्त्याच्या नावावर मेंटेनन्स दाखवत रस्त्याची अवस्था प्रति 2 वर्षाला मजबूती करण्याच्या नावाखाली जास्तीचे गतिरोधक दाखवत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार गुत्तेदार करत असतो. तरीही रस्त्याचे काम जसेच्या तसे राहते, परंतु मजबूतीकरण होत नाही. त्यामुळे बालाजी राम मोटे रस्त्याच्या प्रश्नाला कंटाळून गंगाखेड तहसील समोर भर पावसात आमरण उपोषणाला बसले आहे. संबंधित गुत्तेदारावर कडक कारवाई करण्यात यावी. पाऊस कितीही मोठा पडला तरीही मी पेंडॉलमधून कुठेही जाणार नाही असे उपोषणार्थी मोठे सांगत आहे. राणी सावरगाव परिसरातील रस्त्याच्या प्रश्नावर उपोषणकर्ते यांनी वेळोवेळी बांधकाम विभाग गंगाखेड यांना कळवूनही कोणतीही ठोस कारवाई होत नाही. संबंधित गुत्तेदारावर दंडात्मक कारवाई करून या परिसरातील नागरिकांना न्याय मिळवून द्यावा असे निवेदनावर नमूद करण्यात आले आहे. किसान मोर्चाच्या शिष्टमंडळाने घेतली खासदार राहुल गांधी यांची भेट. संसदेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्या समवेत संयुक्त किसान मोर्चामधील प्रमुख नेत्यांच्या शिष्टमंडळाने किमान आधारभूत किमतीचा हक देणारे विधेयक आणि शेतकरी शेतमजुरांना कर्जमाफीचा हक देणारे विधेयक सादर केले. याचबरोबर शेतकऱ्यांच्या विविध 17 मागण्यांचे निवेदन सादर केले. याबद्दल संयुक्त किसान मोर्चा दिनांक 8 ऑगस्टपासून आंदोलन पुकारत असल्याचे स्पष्ट केले. सदर दोन्ही विधेयक स्वतः खासगी विधेयकाच्या स्वरूपात मांडण्याचे आश्वासन विरोधी पक्षनेता या नात्याने खासदार राहुल गांधी यांनी दिले. या शिष्टमंडळात बलविंदर राजेवाल, हन्नन मौला, राजन क्षीरसागर, तेजिंदर विर्क, सुनीलम दर्शनपाल, प्रेमसिंग गहलोत, सत्यवान आविक, रामिंदर सिंग यांचा समावेश होता. यावेळी जयराम रमेश आणि वेणुगोपाल हे काँग्रेस पक्षाचे नेते उपस्थित होते. मुस्लिम आरक्षणासाठी स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होण्याचे अनीस कुरेशी यांचे आवाहन. परभणी शहरात मुस्लिम आरक्षणासाठी सकल मुस्लिम समाजाच्या वतीने 1 ऑगस्टपासून साखळी उपोषण व आंदोलन जंतर मंतर मैदान पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर सुरू आहेत. याच अनुषंगाने पालम शहरात मुस्लिम आरक्षणासाठी स्वाक्षरी मोहीम राबवून परभणी येथे उपोषणास बसलेले सकल मुस्लिम समाजात पाठिंबा देण्यात येणार आहे. स्वाक्षरी मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन पत्रकार अनीसभाई कुरेशी यांनी केले आहे. साईबाबा बँकेच्या वतीने किरण सोनटक्के यांचा सत्कार. सेलू शहरातील साईबाबा बँकेच्या कार्यालयात प्राध्यापक किरण सोनटक्के यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी मराठवाडा विभाग शिक्षक सेलच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष पवन आडळकर, विनोद तरटे, संभाजी पवार, सचिन राऊत, विशाल देशमुखसह आदींची उपस्थिती होती.
काँग्रेस पक्षाचे सेलू शहराध्यक्ष शेख दिलावर यांचा राष्ट्रवादीत प्रवेश. माजी आमदार विजय भांबळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षाचे सेलू शहराध्यक्ष शेख दिलावर यांच्यासह काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटात प्रवेश केला. यावेळी माजी आमदार विजय भांबळे यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी आमिर लाला, निसार अन्सारी, अफरोज पठाण, जुनेद शेख, मोबिन अन्सारी, शेख चांद, शेख अकबर, इब्राहिम भाई, सैयद अजहर, राजू भाई, पवन पवार, अशोक बोराडे, राज भाई, अफरोज पठाण, परवेज पठाण, शेख नजीर, शिवाजी जाधव, शेख मतीन, मुश्ताक भाई, शैलेश जोगदंड, नूरुल्ला बेगसह असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. या प्रसंगी परभणी जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती अशोक नाना काकडे, रघुनाथ बागल, रामप्रसाद पौड, सचिन गाडेकर, बाबा भदरगे, अशोक उफाडेसह आदींची उपस्थिती होती. औरंगाबाद येथे प्रहारच्या मोर्चात 5,000 कार्यकर्ते सहभागी होणार. शिवलिंग बोधने. प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली क्रांतीदिनी 9 ऑगस्ट शुक्रवार रोजी दिव्यांग, शेतकरी, शेतमजूर, निराधार कामगारांच्या प्रमुख मागण्यासाठी औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात राज्यभरातून 5 लाख प्रहार पक्षाचे कार्यकर्ते सहभागी होतील असा अंदाज आहे. आक्रोश मोर्चात परभणी जिल्ह्यातील 5,000 कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने यांनी दिली आहे. यावेळी प्रहारचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, उपजिल्हाप्रमुख रामेश्वर जाधव, पूर्णा तालुका प्रमुख शिवहार सोनटक्के, शहर प्रमुख संजय वाघमारे, सोनपेठ तालुका प्रमुख अशोक मस्के, शहर प्रमुख मकसूद पठाण, मानवा तालुका प्रमुख माणिक राठोड, पाथरी तालुका प्रमुख दीपक खुडे, गंगाखेड तालुका प्रमुख जाधव, उद्धव गरुड, श्याम भोंग, अंकुश गिरीसह आदींची उपस्थिती होती. पूर्णा येथे पादचारी पुलाभावी शेकडो विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात. पूर्णा शहरातील डॉक्टर आंबेडकर नगर, महात्मा फुले नगर, सिद्धार्थ नगर, रमाई नगर, नालंदा नगर, संस्कृती नगर सह रेल्वे कॉलनीमधील शेकडो विद्यार्थ्यांसह वयोवृद्ध नागरिकांना शहरात येण्यासाठी मागील अनेक वर्षापासून रेल्वे रूळ ओलांडून पायी प्रवास करावा लागतो. परंतु आता लोहमार्गावर विद्युतीकरण झाले असून सदर मार्गक्रमण करण्यासाठी पादचारी पूल आवश्यक असून रेल्वे प्रशासनाने तशी कोणतीही व्यवस्था केलेली नाही. परिणामी रूळ ओलांडताना पावसामुळे सर्वांनाच गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आपला जीव धोक्यात घालून सदरचे रूळ ओलांडणे भाग पडले आहे. या प्रकरणी रेल्वे प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या जीवाला कोणताही धोका उद्भवला जाऊ नये यासाठी तातडीने पर्यायी व्यवस्था करावी, अन्यथा रेल्वे रोको आंदोलन छेडला जाईल असा इशारा बहुजन विकास आघाडीतर्फे देण्यात आला आहे. पूर्णा रेल्वे स्थानक हे जंक्शन असल्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या व जाणाऱ्या गाड्यांची मोठ्या संख्येत वर्दळ असते. मागील 3 महिन्यापासून या स्थानकातील विद्युतीकरण पूर्णत्वास गेले आहे. यातच सध्या सुरू असलेल्या पावसामुळे अधिकांश विद्यार्थी व अबालवृद्ध नागरिक छत्र्यांचा वापर करीत असतात. हाय व्होल्टेज विद्युत प्रवाहामुळे भिजलेल्या छत्र्यामधील विद्यार्थी व नागरिकांना विद्युत लहरीपासून मोठा धोका निर्माण होऊ शकतो याची दाट शक्यता असून ती नाकारता येत नाही. याची थेट कबुली रेल्वे सुरक्षा बलातर्फे देण्यात आली आहे. त्यामुळे शेकडो पाल्य व पालक आणि अबालवृद्ध नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रेल्वे स्थानकाच्या पलीकडील अनेक वसाहतीमधून शेकडो विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना शहरी भागात जाण्यासाठी रूळ ओलांडून प्रवास करावा लागतो. आतापर्यंत रेल्वेच्या प्रवासात विद्युतीकरण नव्हते, त्यामुळे कधीच कोणाला तसा धोका जाणवला नाही. दरम्यान रूळ ओलांडणे हे मुळातच धोक्यात आहे. रूळ ओलांडण्याऐवजी शहराच्या एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी पादचारी पुलाचा वापर करणे हे बंधनकारक असते. हे ज्ञात असूनही रेल्वे प्रशासनाच्या अशा अनदेखी वृत्तीमुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यापैकी एक म्हणजे पादचारी पुलाची निर्मिती यापूर्वीच का केली नाही. रेल्वे स्थानकाच्या दोन्ही बाजूला असंख्य नागरी वसाहती असताना दोन्ही भागातील नागरिकांना ये-जा करावी लागते. हे प्रशासनाला माहिती नसावे का? जाणीवपूर्वक दुर्लक्षित केले असावे. परिणामी दूरगामी विचार न झाल्यामुळे निर्माण मानवी जीवित हानीला जबाबदार कोण असणार? असांबे विद्युतीकरण लक्षात घेऊन पादचारी पुलाची निर्मिती न करणाऱ्या
किंवा तसे नियोजन न करणाऱ्या प्रशासनाचा हलगर्जीपणाच मानवी जीवित हानीस कारणीभूत ठरवून त्याचा दंडात्मक संहितेनं दिला जाईल का, या अशा अनेक समस्यांचा गांभीर्याने विचार करून रेल्वे प्रशासन सध्या काळातील जीवघेणा प्रवास टाळण्यासाठी तत्काळ अन्य एखादा पर्याय अंमलात आणणार का? आपण असेल तर तो कसा व कोणता याचाही खुलासा होणे आवश्यक आहे. अन्यथा अशा उपक्रमाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे संबंधितांवर कोणती कारवाई केली जाईल याचे ठोस उत्तर अपेक्षित आहे. अन्यथा प्रवासी नागरिक व पाल्य आणि पाल्यांच्या जीविताशी खेळ पाहणाऱ्या प्रवाशांच्या कुटील प्रणाली विरोधात रेल रोको आंदोलन छेडले जाईल, असा इशारा मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाचे पदाधिकारी तथा आमदार व लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली व नेतृत्वाखाली कार्यरत बहुजन विकास आघाडी या मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे परभणी जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय कराडे रेल प्रशासनाला दिला आहे.